मी स्मिता देसाई. स्मिताज कुक हाऊसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी आज तुम्हाला काजू कतली कशी करायची आणि त्याच्यापासून मग आपण लहान मुलांसाठी मजा म्हणून कलिंगड, स्ट्रॉबेरी, सफरचंद याचे वेगवेगळे शेप कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. 2 कप काजू पावडर, 1.5 कप साखर, अर्धा कप मावा, काळ्या मनुका डेकोरेशनसाठी, ऑरेंज कलर, रेड कलर आणि ग्रीन कलर हे 3 कलर. पहिल्यांदा हा खवा मंद गॅसवर आपण परतून घ्यायचा. माव्याला असं तूप सुटेपर्यंत भाजायचं, खूप लाल करायचा नाही कारण नाही तर काजू कतलीचा रंग बदलेल आपला. आता आपण ना पहिल्यांदा साखरेचा पाक करून घेऊया. ही 1.5 कप साखर मी घालते आणि त्याच्यात नेहमीप्रमाणे साखर बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि आपण त्याचा आता एकतारी पाक करून घ्यायचा. आपला आता पाक इतपत तयार आहे. असं घेऊन बघायचं, याला एकतार आली आणि एकतार आल्यानंतर एक कड फक्त काढायचा पुढे, म्हणजे थोडीशी कुटकुटीत होते, आता अगदी मऊ मऊ होईल म्हणून. पाक तयार आहे. त्याच्यात आपण हा परतलेला खवा घालायचा. गॅस बारीक ठेवायचा अगदी आणि ही जी काजूची पावडर आहे ती घालायची सगळी. बारीकच गॅस ठेवायचा आणि ह्याचा आता चांगला गोळा करून घ्यायचा. आपण सुटत आलंय बघा. ते सुटत आलं की आपला गॅस बंद करून टाकायचा आणि ते खाली उतरून आपण असं गोळा होईपर्यंत त्याचं घोटत राहायचं. आता आपला इतपत तयार झालाय सुकून. आणि जर का समजा कोणाचा असा गोळा तयार नाही झाला, वेळ लागला, तर त्याला 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची, म्हणजे त्याचा लगेच गोळा तयार. आता आपला हा असा गोळा तयार झालाय. आता काजू कतली करण्यासाठी आपण हे असं थापून घेतलंय. याच्या काजू कतलीच्या वड्या कापून घेऊया आपण. पहिल्यांदा कलिंगड कसं करायचं ते बघूया. आता हा मी एक गोळा घेतलाय, त्याला पहिल्यांदा लाल रंग लावून घेऊया. आता हा लाल रंगाचा गोळा झालाय ना, त्याच्यात आपण मगाशी मनुका घेतले होते की नाही, त्याचे असे बारीक बारीक तुकडे केले, म्हणजे त्या कलिंगडाच्या बिया वाटतील. मनुकाचे थोडे थोडे तुकडे करून त्याच्यात मिक्स करायचे. हा एक गोळा आपण लाल रंगाचा तयार करून घेतला, जे कलिंगडाचा मधला भाग असतो ते. आता आपण असाच हिरवा रंगाचा करून घेऊया, जे बाहेरचा भाग असतो कलिंगडाचा. आपण आता हे कलिंगडासाठी 3 गोळे करून घेतलेत. आता ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण या प्लास्टिकच्या पिशवीला थोडंसं तूप लावून घेऊया. पहिल्यांदा एक पांढरी पोळी लाटून घेऊ छोटी. दोन प्लास्टिकच्या पिशवीच्या मध्ये ठेवायची, म्हणजे चिकटणार नाही म्हणून. थोडी जाडसरच लाटायची, अगदी पातळ नाही. ही एक झाली. आणि आता हे हिरवा आहे ना, आपण घेऊया लाटून. ही हिरवा बाहेरचा रंग कलिंगडाचा, त्याच्यावर ही पांढरं आतलं जे पांढरं दिसतं ते त्याच्यावर ठेवायचं. आणि हा जो आपण मधलं कलिंगडाचा गर असतो ना, तो असं मध्ये ठेवायचा आणि याचा सगळा त्याचा आता गोळा करून घ्यायचा. असं हे आपलं कलिंगड तयार झालं. आता आपण ते कापून बघूयात कसं दिसतं.
हे आपलं अशा पद्धतीने कलिंगड करून आपण ठेवू शकतो। आता आपण स्ट्रॉबेरी कशी करायची ते बघूया। जसे कलिंगडासाठी लाल रंग लावून घेतला तसाच घेतलाय मी लाल रंग लावून। त्याचा फक्त आता शेप द्यायचा आपणाला, की असा फक्त खालून थोडासा त्याला निमुळता आणायचा, वरती आहे तसंच। आणि आपल्याला ही मार्केटमध्ये अशी पानं मिळतात, ते अशी वरती लावायचं। हे आता आपण आपल्याकडे टूथपिक असते ना, त्यांनी फक्त याला वरती असे प्रेस करायचं। स्ट्रॉबेरी तयार झाली। बेस काजू कतलीचाच, फक्त त्याच्यात कलर घालून आपण असे वेगवेगळे शेप द्यायचे। आपण हे सफरचंद करूया, पण सफरचंदाला पूर्ण लाल रंग नाही द्यायचा हां, थोडं थोडं शेड येईल असं मध्येच। आणि आता असा गोळा केला की त्याला फक्त वरती एक असं सफरचंदाला कसा खड्डा असतो वरती तेवढाच। आणि आपल्याकडे सफरचंदाची पण पानं मिळतात बाजारात, त्याचे ते आपली काजू कतली आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आपले तयार आहे। तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।